तर नमस्कार मित्रांनो, प्रत्येक आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, प्रत्येक 2 ते 3 महिन्याला आपण ह्याचा सेकंड पार्ट आणणार आहे आणि असे पार्ट चालूच ठेवणार आहे, कारण ही सिरीज चालूच ठेवायची आपल्याला. आता प्रत्येक 2 ते 3 महिन्याला प्रत्येक नवीन भाईची डांग मारण्यात येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सुद्धा नका. असे नवीन नवीन डॉन जे बनायचा प्रयत्न करतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा की डॉनची कशी डांग मारली जाते ते. तर चला मग सुरू करूया डॉनची डांग मारायला. मुतायला गेलं तरी मारू वाटत्यात, बिप्या बघितल्या तरी मारू वाटत्यात, एखादी चिकनी पोरगी बघितली तरी मारू वाटत्यात. बघतात तर डोळे पण लावून त्रास देतात. त्या दिवशी जर ह्याचा बाप हे करून झोपला असता तर आज ही इडी अवलाद पैदा झाली नसती. आणि ह्या भावाने मला इंस्टाग्रामवर धमकी सुद्धा दिलेला आहे. का रे माज आला का? माज मला आला नाही भाऊ, माज माझ्या छोट्या भावाला आलाय. येतो का त्याच्याकडे? अभी मजा आएगा ना भिडो. मला माझ्या आयटमचा बाप मानला की माझ्या पुरीचा नाच सोडून दे, नाहीतर मी तुला हा लास्टचा सल्ला देतो. मी पण त्यांना बोललो तुमच्या पुरीच्या तर तोंडात देऊ जमलो, आता तुम्हाला कोपऱ्यात घेईन आणि तोंडात देईन. अरे तुझ्या आईला जाऊ, त्याला कोपऱ्यात घ्यायच्या नादात तुलाच कोपऱ्यात घेईन आणि काय करल? तोंडात देईन. पहिली तर गोष्ट, माझं जास्त कुणाबरोबर वाकडं नाही आणि ज्याच्या बरोबर वाकडं आहे तो माझी काय वाकडी करू शकत नाही, कळलं का? अरे तुला आणखी मिशी फुटली नाही आणि भाऊ काय बोलते वाकडं करू शकत नाही. एका जर माणसानं जोऱ्यात नुसतं पादलं रमाय तर तू 3 कोस लांब जाऊन पडशील. शेणातल्या वळवळत्या किड्या वगैरे. आजकालच्या पोरींना काहीच लागत नाही हो. फिरायला गाडी, खिशात मनी आणि दिसायला फक्त माझ्यावानी. दिसतो का नाही चिकना फट पांढरा शिपट कार्यक्रम येऊ. दिसायला भारी तुझ्यासारखा. हा तू सेम दिसतो ना माकडावानी. देशकाड प्यायचं आणि व्हिडिओ बनवायचा. देशी प्या, व्हिडिओ बनवा. हा हे देशी पितो. हा हे मी नाही बोलत देशी पितोय म्हणून, हा स्वतः बोलतोय की मी देशी पितो म्हणून. आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पोरीचं प्रेम पाहिजे. आम्ही तर बेवडे माणसं हो. आम्हाला फक्त देशी पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट येऊ. आजची ताजा खबर, तुझ्या नावाच्या पोरीने पेट्रोल टाकून गेले पण तिने पैसेच नाही दिले. येड गांडी पैसे जमा करून दे, नाही तर तुला मी नांगराचाच घोडा लावणार. ह्या भावाला कोणतं सांगा यार की नांगराला फक्त बैल लावले जातात ना की घोडा. पण एक गोष्ट लक्षात ठेव भावा, त्या पूजानं तुला बरोबर घोडा लावून गेले पेट्रोल भरून पैसे न देता. भाऊ तू त्यांना बिस्लेरी कितीला दिले? 15 रुपयाला. 15ला? हा. मग का आम्ही काय चुत्या? हो, विचारायची काय गरजच नाही कारण की तू चुत्याच आहे. 20 रुपयाला देतो येडगा अंड्या. हा आता इथून पुढे ना तुला बिस्लरीचे पैसे देणार नाही. ज्यावेळेस भाऊच्या गांडीवर फायबरच्या पाईपाचे 2 ठ्याके पडतात तवा, ज्यावेळेस भाऊच्या कोणतर गरम सळी करून टाकते तवा भाव असा करतो. आणि हे अशी व्हिडिओ बघून मला आता एकच वाटायला लागले, हाताने गाळा पण अशी येड्या अवलादी टाळा. मी गेलो होतो माझ्या एकच्या गावाला फिरायला यात्रेत. मी गेलो होतो माझ्या एकच्या गावाला फिरायला यात्रेत. मग काय बोकुड कापलं घाटात आली माझ्या ताटात. मित्रांनो, ह्याच्या गांडीवर फक्त 2 जर ठॅकी दिलेलं माय निब्बर लाकडानं तर ह्याचा सगळ्या अंगातला किडा बंद होईल म्हणाला वळवळ करणं. जसं शेणातला किडा वळवळ करते बघा, तसंच ह्याच्या अंगातले हे किडे वळवळ करतात. म्हणूनच ह्याच्या तोंडातून शिव्या येतात. जेव्हा ह्याच्या 2 असे गांडीवर निब्बर लाकडानं जर पडले का तेव्हा ह्याच्या अंगातले सगळे किडे बंद होतील. कसे? वळवळ करणं. हा भाऊ तर एवढा कूल आहे, एवढा कूल आहे की मला तर असं वाटतं याच्या मायबापाकडून झालेली भूल असं वाटतंय. कारण की याच्या अंगातले नखरे बघितलं ना असं वाटतं की ह्याच्यात आणि पुरीमध्ये काहीच फरक नाही. एकदम सेम टू सेम डिक्टो पोरीसारखं वागणारा हा भाऊ आहे. तुम्हाला खोटं वाटतंय? खोटं वाटते ना? प्रत्येक गोष्ट माझी खोटी वाटते तर हे बघून घ्या. ज्यावेळेस भाऊच्या अंगातले किडे शांत बसतात त्यावेळेस भाऊ असं करतो. ज्यावेळेस भाऊच्या बोच्याला कोणतं चिमटी घेते त्यावेळेस भाऊ असा करताय.
येडे चाळे बंद करा, छपरी साल्यांनो, येड्या भोकाच्यानो बंद करा. तर चला मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि शेअर केलं नसेल तर शेअर पण करून घ्या. व्हिडिओ छोटासाच कारण की अशा किड्यावर सेकंड पार्ट येईल, ते पण एकदम मोठ्या पद्धतीने आणि मोठे घोडे लावायला, बारके घोडे लावून जमना मायला, कारण की ह्यांना बारक्या घोड्याने काहीच होईना म्हणाला. तर चला बाय बाय.